म्हैसाळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एका घराची कडी तोडून सोन्याचे दागिने, चांदी असा लाखोंचा ऐवज लंपास, तर 2 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न. म्हैसाळ येथील शेडबाळ रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय, तर 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. सुशीला कडापुरे या वय 60 राहणार शेडबाळ रस्ता म्हैसाळ असं या घराला कुलूप लावून आपल्या मुलाच्या सोबत परगावी गेल्या होत्या आणि रात्री अज्ञात चोरट्यांनी या घराची कडी, कुलूप, लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले गंठ, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, चांदी आणि पूजेचे साहित्य, रोख रक्कम 15,000, 6 ते 7 तोळे सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी कडी, कुलूप तोडून लंपास केला आहे. शेतामध्ये लोखंडी पेटी टाकून चोरट्यांनी धूम ठोकली होती आणि त्याचबरोबर चंदर थोरात यांच्या बंद घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चोरट्यांचा संशय आल्याने आरडाओरडा केली. यावेळी चोरटे पळून गेले. अनिल बागडी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. पहाटे शेजाऱ्यांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे माहिती दिली. यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सीध यांच्यासह ठसे तज्ज्ञ श्वान पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, म्हैसाळ.